नुकसान होते ना, जे आज जी तळमळ आहे या लोकांची, जी चिखला पाण्यात बसून आहेत, त्यांच्या वेदना समजणार कोणाला? कोणाला समजतायत ह्या वेदना? आज दादांनी मगाशी बोलताना दादांचा ऊर भरून आला होता. न्याय देवतेकडे आमचे डोळे लागून आहेत. सरकारवरती आमचा विश्वास नाही, राजकारण्यांवरती विश्वास नाही. म्हणजे दादांचं नाही, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. मराठ्यांचं प्रत्येक ऊर भरून आलंय. पण ह्या वेदना आम्ही सांगायच्या कोणाला? परिस्थिती अशी झाली आमची की आज आमचा बाप म्हणून जो जरांगे पाटील आहेत ते आज त्या उपोषणासाठी लढतायत. बापाला हाक द्यावी तर बापाच्या तोंडातून आवाज निघत नाही. का? 4 दिवस झाला तो माणूस आज उपाशी आहे. पाण्याचा घोट नाहीये. आई म्हणावं तर त्या माऊलीची आई ज्या लेकरासाठी वाट बघत बसले, ज्या अंतरवाली सराटीमध्ये, आम्ही आई म्हणून आवाज द्यायचा कोणाला? बाप म्हणून आवाज द्यावा तर त्या बापाचा आवाज घशातून निघत नाही. ह्या वेदना कळणार कोणाला?